आणि वसई विरारमध्ये मनसे बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर लढणार हे निश्चित झाले। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झाले। वसई विरारमध्ये मनसे बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हावरती लढणार आहे। वसई विरारमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढणार आहे, तर बहुजन विकास आघाडी आणि मनसेची वसई विरारमध्ये युती होतीये। माझ्याबरोबर अविनाशजी जाधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ठाण्याबद्दल काय? ठाणे शिवसेनेची जितकी ताकद आहे तितकीच मनसेची देखील ताकद आहे। या ठिकाणी प्रचंड सभेला गर्दी होते, राज ठाकरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो। तर ठाणे शहराच्या युतीबद्दल किंवा आघाडीबद्दल नेमकं काय झालेलं आहे? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष या निवडणुकीला एकत्रित समोर येतील। आणि आमचं जे मत आहे की ज्यांनी ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी हे नाव दिलेलं आहे ना, त्यांना या सगळ्यातनं बाहेर उकळून आम्हाला फेकायचं आहे। त्यामुळे आमचा कुठल्याही जागेवर इगो नाही आहे, आम्ही कुठल्याही जागेवर खूप जास्त वेळ चर्चा करत नाही आहोत। आमचं एवढंच मत आहे की जो कॅन्डिडेट जिथनं निवडून येईल त्याचा कॅन्डिडेट तिथे द्यायचा। त्यामुळे आम्ही ह्या वेळेला पूर्ण ताकदीने चारही पक्ष यांच्यासमोर जातो आहे। दुसरी एक महत्त्वाची महानगरपालिका आहे पण पालघर जिल्ह्यातली, ती म्हणजे वसई विरार। त्या ठिकाणी म्हणजे बहुजन विकास आघाडीचं खूप मोठं वर्चस्व आहे, त्यांची सत्ता होती। त्या सत्तेला आव्हान दिलेलं आहे आता भाजप आणि सेनेने। त्यांचं जागा वाटप ठरलेलं आहे, फायनल झालेलं आहे, त्यांचे उमेदवार देखील निश्चित झालेले आहेत। आपलं काय, आपण कशाबद्दल, कारण की ठाण्यामध्ये तुम्ही आघाडी म्हणून जाताय सगळ्यांसोबत, त्या ठिकाणी नेमकं काय आहे? मी तुम्हाला सांगतो, आम्हाला जर भारतीय जनता पक्षाला रोखायचं असेल ना, तर बहुजन विकास आघाडीसोबत जावंच लागेल। आणि त्यांचे 109 नगरसेवक होते, 105-109 नगरसेवक होते, त्यांची प्रचंड मोठी ताकद आहे। तुम्हाला असं वाटत असेल की आमदारकीला त्यांचे आमदार पडले म्हणून त्यांची ताकद कमी झाली आहे, तर अशी कुठलीही तीळमात्र गोष्ट तिथे नाही आहे। कारण मी स्वतः तिथे वसई विरारमध्ये ग्राउंडला काम करतो। आपल्याला जर भारतीय जनता पक्षाला रोखायचं असेल तर आम्हाला सर्व पक्षांना एकत्रित यावं लागेल आणि त्यासाठी बहुजन विकास आघाडीसोबत जावं लागेल। त्यामुळे आमच्याकडनं आमचा होकार आहे त्यांच्याबरोबर जाण्यासाठी। आणि मला वाटतं मी तशी भूमिका आपणसमोर काल मांडलेली देखील आहे आणि आमच्या ज्या सीट्स आहेत त्याच्या बाबतीत आमची चर्चाही झालेली आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी या चिन्हावरती मनसे निवडणूक लढवणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।